दरवर्षी मी वर्षातून 2 ते 3 वेळा आवर्जून इथे येते. इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असेल किंवा वर्षातून दुसरे काही कार्यक्रम असो किंवा नसो, इथे येऊन नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आणि ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबरच्या असंख्य लोकांना पहिलं या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्ट झाल्या. शिक्षण असेल, समता असेल, त्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील, नद्यांचे प्रश्न असतील, हे अशासारखे अनेक किंवा वीज प्रकल्प कसे असले पाहिजेत, असे असंख्य पुरोगामी विचार सामाजिक पण आणि राज्याच्या हितासाठी असे असंख्य निर्णय किंवा त्या निर्णयाला सुरुवात किंवा दिशा द्यायचं खूप मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि भारतात नाही पण जगामध्ये परदेशातही तुम्ही गेला तर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आजही किंवा अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख, त्यांचे विचार आज जगभर पसरत आहेत आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिलं आहे. ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान आहे. मी ह्याच्याबद्दल अनेक वेळा आधीही बोललेले आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा खूप वेळा आम्ही सगळेच जायचो. आदरणीय पवारसाहेबांनी त्याचा खूप पाठपुरावा केलेला आहे. पण आता जवळपास त्या गोष्टीला 3-4 वर्ष झालेली आहेत. सरकार ज्या स्पीडनी ते काम आत्तापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही. दुर्दैव आहे. माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीने चांगलं दर्जाचं हे लवकर झालं पाहिजे, कारण का खूप वर्ष झाली हे काम फार रेंगाळतंय आणि हे दुर्दैव आहे की अशा कामामध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही. फक्त भाषणापुरतं बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणार नाही या सरकारला, पण ते कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोचवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची तर आहेच, पण आम्हीही ती घेतो कारण का हा विचार खूप मोठा आहे.